नमस्कार मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी अर्ज केलेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. जे लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेमध्ये पात्र होतील अशा सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक GR निर्गमित करण्यात आलेला आहे. तर काय आहे या GR मध्ये आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. जर तुम्ही मोदी आवास घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. तर चला मग व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हा GR सविस्तरपणे आपण या ठिकाणी समजून घेऊया. मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत 14 जानेवारी 2025 रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की जे लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत सन 2023-24 ते सन 2025-26 या 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार सन 2023-24 या वर्षाकरिता 3 लाख घरकुलाचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण 3,788 कोटी 59,93,600 इतक्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुसार संदर्भ क्रमांक 4 ते 11 येथील ज्ञापनान्वये एकूण रुपये 2,050 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला असून उर्वरित जे निधी आहे ते उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे. आता मोदी आवास घरकुल योजनेअंतर्गत एकूण 500 कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन CBD बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. आता यामध्ये जे लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेसाठी अर्ज केलेले आहेत, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती घरकुल योजनेचा पहिला हप्ता असेल किंवा काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती दुसरा हप्ता मिळालेला नाही, काही लाभार्थ्यांच्या खात्यावरती तिसरा हप्ता मिळालेला नाही, ज्यांचे हप्ते थकलेले होते अशा त्या सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे नक्की आता येणार आहेत. कारण आता राज्य शासनाच्या माध्यमातून हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यासाठी हे पैसे पाठविण्यात आलेले आहेत. आता जे लाभार्थी या योजनेमध्ये पात्र झालेले आहेत अशा सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर येणार आहेत. मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे जी आपणास नक्की उपयोगी पडेल अशी आशा करतो. तर मित्रांनो, पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. धन्यवाद.